हे असं अध्यांतरी राहणं आता मला नकोय. सतत अपूर्ण प्रवासरत आता नकोय. कुठेतरी थांबायचं आहे. अमृताला मी आवडतो. माझ्यासोबत राहणं तिला आवडतं. डेटलाही तिची हरकत नाही. मग नात्याविषयी विचारल्यावरती एकदम गप्प का झाली असेल? माझी आर्थिक स्थिती? ऑफकोर्स फायनान्शियली शी इज डुईंग बेटर दॅन मी. पण माझंही बरंच सुरू आहे. बरीच वर्ष झाली स्वानंदीला जाऊन, पण आजही तिची आठवण आली की घुसमटायला होतं. जीव गुदमरतो. सारं काही नकोसं वाटतं. असं कुणात गुंतणं आणि त्यातून अचानक बाहेर पडणं शक्य नसतं. आणि भेटायचं, एकमेकांवर प्रेम करायचं आणि तरी गुंतायचं नाही, हे कसं शक्य आहे? मनात पुन्हा विचार आला की मी असं थेट विचारायला नको होतं का? मी घाई केली का? मी थोडा अधिक वेळ एकत्र राहिल्यानंतर तिला हे विचारायला हवं होतं का? तो संपूर्ण दिवस जीवाची घालमेल झाली. तिला मेसेज करायला अनेकदा मोबाईल हातात घेतला आणि पुन्हा ठेवून दिला. एक आठवडा हे असंच सुरू राहिलं. कामात मन लागत नव्हतं. काही करण्याची इच्छा होत नव्हती. जसा वीकेंड जवळ येऊ लागला तशी अस्वस्थता वाढत गेली. अखेर शुक्रवारी संध्याकाळी मी अमृताला फोन केला. तिने उचलला नाही. मी अधिकच अस्वस्थ झालो. पुन्हा एकदा फोन लावला. समोरून काहीच उत्तर नाही. अर्ध्या तासाने माझा फोन खणखणला. मोबाईल पाहिला. स्क्रीनवर अमृताचं नाव दिसलं. मी थरथरत्या हाताने फोन उचलला. दबक्या आवाजात म्हणालो, हॅलो. अरे, तू फोन केला होतास ना? हो. नाही, कशी आहेस हे विचारायला फोन केलेला. पूर्ण आठवडा तुझा फोन आला नाही. हो. तूही कुठे केलास? तिच्या आवाजात नाराजी दिसत होती. भेटूयात का? मी विचारलं. हो, पण कुठेतरी बाहेर जाऊयात. मुंबईच्या गर्दीपासून दूर. म्हणजे कुठे? उद्या सकाळी 6:30 वाजता येते मी तुझ्याकडे. तेव्हाच ठरवू. ओके, शुअर. सकाळी ठीक 6:27 अमृताचा फोन आला. मी लिफ्टची वाट पाहत होतो. गुड मॉर्निंग. मी पोचले. तू तयार आहेस ना? हो. पायऱ्या उतरून मी खाली गेलो. मला पाहताच तिने छान स्माईल दिली. ती खूप सुंदर दिसत होती. मी पटकन गाडीत बसलो. कुठे जातोय आपण? लेट्स सी. तिचं हे वाक्य ऐकून मी बुचकळ्यात पडलो. पनवेलला पोचल्यावर ठरवूयात की हिल स्टेशन गाठायचं की बीच. ओके. मध्ये मध्ये मी ड्राईव्ह करेल, नाहीतर थकशील तू. प्रोटीन बार, काही फळं, पाण्याच्या बॉटल्स असं सर्व तिने कॅरी केलं होतं. गप्पा सुरू असताना मध्येच माझ्याकडे पाहत ती म्हणाली, हॉट दिसतोयस. मी थोडं संकोचलो. अमृताला भेटताना आज पहिल्यांदाच मी शॉर्ट्स, गॉगल आणि स्लीवलेस टी शर्ट घातलं होतं. तीही वन पीसमध्ये नेहमीप्रमाणे छान दिसत होती. पनवेलला पोचल्यावर अलिबागला जाण्याचा निर्णय झाला. गप्पांच्या ओघात प्रवास कधी संपला हे कळलंच नाही. मनातल्या शंका, हुरहुर, अस्वस्थता, भीती सर्व नाहीसं झालं होतं. जेवण करून आम्ही बीचला गेलो. जिथे जास्त वर्दळ नसेल अशी जागा शोधली आणि शांतपणे जाऊन बसलो. काही वेळ कोणी काहीच बोललं नाही. श्रेयस, 12 वाजलेत. जवळपास 6 तास आपण एकत्र आहोत. खूप छान वाटतंय तुझ्या सहवासात. होप तुलाही तसंच वाटत असेल. मी हलकेच होकारार्थी मान हलवली. आपण भेटत जाऊ, बोलत राहू, सहवासाचा आनंद घेऊ, एकमेकांवर प्रेम करू, कोणत्याही अपेक्षेशिवाय. ह्या सुखद जाणीवा हृदयात कायम राहतील.
पण त्या भावनांना नात्याचं नाव देण्याची गरज का वाटते तुला? तिच्या ह्या प्रश्नानं मी निरुत्तर झालेलो. मला काहीच सुचत नव्हतं. आम्ही काहीसे धीरगंभीर झालो होतो. त्यातच मी तिला स्वानंदीविषयी सांगितलं. बाबा गेल्यावर आयुष्यात निर्माण झालेली पोकळी आणि त्याचवेळी एका टॉक्सिक नात्यामुळे झालेली जीवघेणी कोंडी याविषयी तिने सांगितलं. दोघांमध्ये आता कसलीच भिंत नव्हती. काही लपून राहिलं नव्हतं. एकमेकांना समजण्याची ही पहिली पायरी होती. सूर्य मावळतीला लागला होता. काहीसा अंधार होऊ लागलेला. मी तिच्याकडे पाहिलं. ती एकटक विसत्या सूर्याकडे पाहत होती. मी तिचा हात हातात घेतला. तिने नजर माझ्याकडे वळवली. नकळतच माझी नजर तिच्या ओठांकडे गेली. माझे ओठ मी अतिशय अलगदपणे तिच्या ओठांवर नेले. तिच्या ओठांनी जणू मंजुरी दिली होती. माझ्या दोन्ही ओठांनी मी तिच्या ओठाचं चुंबन घेतलं. तिच्याही ओठांनी हालचाल सुरू केली. मी तिच्या गळ्याभोवती हात टाकला. तिनंही दोन्ही हातांनी मला मिठी मारली. अशाच भावनिक आणि सिनेमॅटिक मराठी कथा ऐकण्यासाठी आणि वगैरे वगैरेला सबस्क्राईब करा.